मी तुम्हाला सांगतो, चिंता करू नका आपल्या जीवाविषयी की काय खावं किंवा शरीरावर काय पांघरावं, कारण अन्नापेक्षा जीव आणि वस्त्रापेक्षा शरीर अधिक आहे. कावळ्यांकडे बघा, ते पेरत नाहीत, कापणीही करत नाहीत की त्यांना कोठारही नाहीत, तरी देव त्यांचं पोषण करतो. पक्ष्यांपेक्षा तुम्ही कितीतरी श्रेष्ठ आहात की नाही? चिंता करून तुमच्यातला कोण आपल्या आयुष्याचे दिवस वाढवू शकतो? जर तुम्ही एवढी लहान गोष्ट करू शकत नाही तर इतर चिंता कशाला करता? या फुलांचा विचार करा, कशी वाढतात, कष्ट करत नाहीत, कातत नाहीत, तरी सलमान राजा देखील आपल्या सर्व वैभवात त्यातल्या एकासारखाही सजला नव्हता. जर देव जे गवत आज रानात आहे आणि उद्या भट्टीत टाकलं जाते त्याला असा पोशाख घालतो, तो तुम्हाला किती विशेष करून पोशाख घालील? बोला अल्पविश्वासी हो. आमचा विश्वास वाढवा. तुमच्यामध्ये मोहरीच्या दाण्याएवढा जरी विश्वास असता आणि या झाडाला म्हणाला असतात की मुळासकट उपटून समुद्रात जा आणि उगव, तर त्याने तुमचं ऐकलं असतं. पापात पडण्याचा मोह तर जरूर येतो, पण हाय त्या मनुष्याला ज्याच्यामुळे हा मोह येतो, जो या लहानातल्या एकाला पापात ढकलायला कारण बनतो, त्याला त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून समुद्रात टाकावं हे योग्य. देवाचं राज्य कशासारखं आहे ते असं आहे, एक मनुष्य मोहरीचा दाणा घेऊन आपल्या शेतात पेरतो, तो वाढून त्याचं झाड होतं आणि आकाशातली पाखरं त्याच्या फांद्यात राहू लागतात. तो काय बोलतो ते मला समजत नाही. अहो, तुम्ही जकातदार आणि इतर पापी लोकांबरोबर का खाता आणि पिता? निरोग्याला वैद्याची गरज नसते, तर केवळ रोग्याला असते. मी नीतिमानांना पश्चात्तापासाठी बोलवायला आलो नाहीये, तर पाप्यांसाठी आलो आहे. आम्हाला देवाच्या राज्याबद्दल सांगा. अजून काही आहे का? माझ्या प्रियजनांनो, भिवू नका, कारण तुमच्या पित्याची इच्छा आहे तुम्हाला राज्य द्यावं. तुमचं सर्व काही विकून धन गरिबांना वाटा आणि जीर्ण न होणाऱ्या अशा पिशव्या बनवून धन स्वर्गात साठवा, जिथं ते कधीच कमी होत नाही, कारण तिथं कोणीही चोर येत नाही की कसरही लागत नाही. जिथं तुमचं धन आहे तिथं तुमचं मनही लागेल. आई, तू आपल्या रोगापासून मुक्त झाली आहेस. पहा पहा, ती बरी झाली. हा चमत्कार आहे. खरंच ती बरी झाली. या आणि पहा. प्रभू, तुझी स्तुती असो. 18 वर्षांचा आजार पण गेलं. ते तुला सगळे ठेवू. अहो, आठवड्याचे 6 दिवस आहेत ज्यात काम केलं जातं, म्हणून त्या दिवसात येऊन बरे व्हा, पण विश्राम दिवशी अजिबात नको. अहो ढोंगी लोक हो, तुमच्यापैकी प्रत्येक जण आपला बैल किंवा गाढव विश्राम दिवशी गोठ्यातून सोडून पाण्यावर नेत नाही का? ही तर अब्राहमची कन्या आहे, जिला सैतानानं 18 वर्ष बांधून ठेवलं होतं. विश्राम दिवशी बंधनातून सोडवता येत नाही का तिला?
अहो श्रेष्ठ गुरुजी, अनंत जीवन प्राप्तीसाठी मी काय केलं पाहिजे? तू मला श्रेष्ठ का म्हणतोस? देवा वाचून कोणीही श्रेष्ठ नाही. तुला आज्ञा तर माहीत आहेत. व्यभिचार करू नकोस, खून करू नकोस, कोणावरही खोटे आरोप ठेवू नकोस, आपल्या आईबापांचा सन्मान कर. मी तर लहानपणापासून या सर्व आज्ञा पाळीत आलो आहे. अद्यापही तुला एक गोष्ट करणं जरुरी आहे. तुझं असेल नसेल ते विकून गोरगरिबांना वाटून टाक, म्हणजे स्वर्गात तुला संपत्ती मिळेल आणि मग माझ्या मागे ये. परंतु आम्ही तर व्यापारी आहोत, धनवान. धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश मिळणं किती कठीण आहे. धनवानाला देवाच्या राज्यात प्रवेश करणं ह्यापेक्षा उंटाने सुईच्या निड्यातून जाणं सोपं आहे. तर मग कोणाचा उद्धार होणं शक्य आहे? मनुष्याला जे अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. देवाचं हे राज्य निश्चित कोणत्या ठिकाणी असेल? देवाचं राज्य दृश्य रूपात कधी येत नाही. असं कोणी म्हणणार नाही, पहा ते इथं आहे किंवा तिथं आहे, कारण देवाचं राज्य तुमच्या मध्ये आहे. वेळ येईल तुम्ही मनुष्यपुत्राच्या दिवसांपैकी एक दिवस पाहण्याची इच्छा कराल, पण तो दिसणार नाही. वीज आकाशाच्या एका टोकाला चमकून दुसऱ्या टोकापर्यंत प्रकाशते, तसा मनुष्यपुत्र त्याच्या दिवशी प्रकट होईल. प्रथम तो फार दुःख भोगेल आणि ह्या पिढीपासून नाकारला जाईल. धर्मशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होण्यापेक्षा आकाश आणि पृथ्वी नाहीशी होणं सोपं आहे. मी तुम्हाला सांगतो, पुष्कळ राजे आणि संदेष्ट्यांनी जे तुम्ही पाहत आणि ऐकता ते सर्व पाहणं आणि ऐकणं इच्छिलं, पण तसं झालं नाही. आम्ही काय करावं? धर्मशास्त्र काय म्हणतं तुम्ही त्याचा काय अर्थ काढता? तू प्रभू तुझ्या देवावर पूर्ण हृदयाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने, पूर्ण मनाने प्रेम कर. शेजाऱ्यावर आपल्यासारखंच प्रेम कर. तू ठीक बोललास, हेच कर म्हणजे जगशील. माझा शेजारी कोण आहे? ते सैनिक तर नव्हेच. तो कैसर असेल. एकदा एक मनुष्य यरुशलेमहून यरिहोला जात असताना लुटारूंच्या हाती सापडला. त्याचं वस्त्र काढून मारलं आणि अर्धमेला टाकून निघून गेले. मग एक धर्मगुरू सहज त्या वाटेने जात होता. त्याने त्याला पाहून तो दुसऱ्या वाटेनं चालताच आला. तसंच एक याजक त्या ठिकाणी आला. तोही त्याला पाहून दुसऱ्या वाटेने चालताच आला. मग एक शोमरोनी त्या वाटेनं चालला असता त्याला पाहून त्याला कळवळा आला. त्याने जवळ जाऊन त्याच्या जखमांवर तेल आणि द्राक्षरस लावून त्या बांधल्या आणि त्याला आपल्या गाढवावर बसून उतारशाळेत आणलं आणि त्यांची काळजी घेतली. दुसऱ्या दिवशी त्याने 2 मोहरा काढून उतारशाळेच्या रक्षकाला देऊन म्हटलं, याची काळजी घ्या आणि ह्यापेक्षा जो काही अधिक खर्च कराल तो मी परत आल्यावर देईन. तर या तिघांपैकी कोणी त्या मनुष्याबाबत शेजार धर्म निभावला? ज्यानं दया केली तो. तर तूही तसंच कर. बालकाला माझ्याजवळ येऊ द्या, त्यास मनाई करू नका, कारण देवाचं राज्य त्यांच्यासारख्यांचंच आहे. मी तुम्हाला सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा त्यात प्रवेश होणारच नाही. जो कोणी या बालकाचा माझ्या नावानं स्वीकार करतो तो माझा, आणि जो कोणी माझा तो मला पाठवणाऱ्याचा स्वीकार करतो. तुम्हामध्ये सर्वात लहान तोच सर्वात मोठा होय. अहो काय चाललंय? काय आवाज आहे? नासरेतचा येशू इथून जात आहे. अहो येशू!
येशू, हे दाविदाचे पुत्र, माझ्यावर तुम्ही दया करा. तुझ्यासाठी मी काय करू? मला परत दृष्टी पाहिजे. मग पहा, तुझ्या विश्वासानं तुला बरं केलंय. मी पाहू शकतो. मला दिसू लागलं. मला दिसू लागलं. येशू येरुशलेमला जात असता मोठ्या संख्येनं लोक सर्वत्र त्याला मिळू लागले. मार्गात लोक त्याला तारणमार्ग दाखवण्याबद्दल आणि देवाच्या राज्याबद्दल अधिक शिक्षण दे असं म्हणत होते. खरोखर हा मनुष्य संदेष्ट आहे. माझ्या प्रभू, माझ्या देवा, मला तार. हे प्रभू, आम्हाला तार, आम्हाला तार. देवाची स्तुती असो. आम्हाला सत्य मार्ग दाखव प्रभू. आपला प्रभू आणि देव म्हणून लोक येशूचा स्वीकार करू लागले. यरीहोमध्ये जक्कय नावाचा जकातदार येशूला पाहण्याच्या उत्कंठेनं झाडावर चढला. तो तर जकातदार आहे. लवकर खाली ये जक्कय, आज मला तुझ्या घरी राहायचंय. माझ्या घरी? त्याच्या घरी कोण राहील? जक्कय कसं बरं येशूला ओळखतो? ऐका, मी माझी मिळकतीतून अर्धी गरिबांना देतो, आणि मी जर कुणाला फसवलं असेल तर मी त्याला 4 पट परत देतो. माझा विश्वास बसत नाही. एक जकातदार पैसे परत देतो? अशक्य. खचित आज या घराला तारण प्राप्त झालंय, कारण हा मनुष्य देखील अब्राहमचा वंशज आहे. मनुष्याचा पुत्र हरवलेले शोधायला आणि तारायला आलाय. ऐका, आपण येरुशलेमला जात आहोत, जिथं मनुष्याच्या पुत्राविषयी संदेष्टांचा प्रत्येक लेख पूर्ण होणार आहे. त्याला परराष्ट्रीयांच्या हाती देण्यात येईल. ते त्याची थट्टा करतील, विटंबना करून त्याच्यावर थुंकतील, ते त्याला फटके मारतील आणि जीवे मारतील. पण तिसऱ्या दिवशी तो जिवंत उठेल. येशूनं दृढनिश्चय करून येरुशलेमचा रस्ता धरला. तो हे जाणून होता की मानव जातीच्या पापांसाठी तो मारला जाईल, आणि तरीही तो पुढे पुढे जात होता. पुष्कळ लोकांनी त्याच्या येण्याबद्दल आनंद व्यक्त केला आणि त्याला आपला राजा घोषित केलं. गुरुजी, तुम्ही तुमच्या शिष्यांना सांगा की गप्प राहा. मी सांगतो ह्यांना गप्प केलं तर हे धोंडे आपोआपच ओरडू लागतील. शांती, कृपा, दया.
येशू येरुशलेमजवळ आला असता त्याकडे पाहून त्याला रडू आलं. खरं तर आज तू शांतीच्या गोष्टी जाणून घ्यायला हव्या होत्यास, पण तू तसं केलं नाहीस. असे दिवस येणार आहेत की तुझे शत्रू तुझ्या भोवती मेढेकोट उभारतील, तुला वेढतील, चहूकडून कोंडमारा करतील आणि ह्याच भिंतीखाली तुझा सर्वनाश करतील, तुझा आणि तुझ्या लेकरांचा. आणि ते तुझ्यात दगडावर दगड राहू देणार नाहीत, कारण तू तुझ्यावरील कृपेला जाणूनच घेतलं नाहीस.